राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती. माननीय सभागृहामध्ये तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने जी माहिती समोर आलेली आहे ती महत्त्वाची आहे. विशेषतः अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाच्या अनुषंगाने ही माहिती महत्त्वाची ठरते. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांची सेवा सुरक्षा आणि समायोजन या अनुषंगाने या व्हिडिओमधली माहिती आपण शेवटपर्यंत पाहावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने जो तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, शासनाचे पत्र, शासनाचे आदेश जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच हा व्हिडिओ आपण आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पाठवू शकता. आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. महाराष्ट्र विधान परिषदेचं दुसरं अधिवेशन 2026 तारांकित प्रश्नोत्तराची यादी गुरुवार दिनांक 25 जून 2026ला हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आला होता. सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन स्थगित केल्याबाबत श्री जगन्नाथ अभ्यंकर सर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र समायोजन होण्यापूर्वीच त्यांचे वेतन थांबविण्यात आल्याचे मे 2026 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? या प्रश्नाचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. श्री दादाजी भुसे सर, ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन झाले आहे परंतु समायोजित शाळेत हजर झाले नाहीत अशा शिक्षकांचे वेतन आहरित करण्यात आलेले नाही. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असल्यास महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 26(2) व 26(3) नुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना अन्यत्र समायोजित करून प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्यापूर्वी त्यांची नावे मूळ शाळेच्या आस्थापनेवरून कमी करता येत नाहीत, तसेच त्या कालावधीत त्यांचे वेतन देणे आवश्यक असल्याची तरतूद आहे, हेही खरे आहे काय? या संदर्भात दिलेलं उत्तर आहे हे खरे आहे. अत्यंत महत्त्वाचाही हा दुसरा प्रश्न होता. आता तिसरा प्रश्न असल्यास संबंधित नियम अस्तित्वात असताना अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन पूर्ण होण्यापूर्वीच वेतन स्थगित करण्यात आल्याने संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक, मानसिक व कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत असून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समावेशनापूर्वी वेतन थांबविण्याच्या बेकायदेशीर कार्यवाही करणाऱ्या शिक्षण आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन, समायोजन व सेवा सुरक्षा याबाबत सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? आणि चौथा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? या संदर्भात दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया. प्रश्न तिसरा व चौथा
समायोजित शाळेवर हजर झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन हजर झालेल्या शाळेतून आहरित करण्याबाबत तसेच शासन निर्णय दिनांक 15/3/2024च्या निकषानुसार गट 9-10 मध्ये पदे अनुज्ञेय न झालेल्या व समायोजन होणाऱ्या अडचणी निर्माण झालेल्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून आहरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे। या व्यतिरिक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट अखेर वेतन आहरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न सन्माननीय सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केला। या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तरही तेवढंच महत्त्वाचं आहे। प्रस्तुत तारांकित प्रश्न आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।